काही महिन्यापूर्वी राज्यातील दळणवळण, पर्यटन आणि व्यावसायिक लाभ लक्षात घेत राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग बनवण्याच्या दिशेने पावलं टाकली होती. पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे तो तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. पण आता शासनाच्या या महत्वाकांक्षी महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत हा प्रकल्प सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे अखेर सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांनी या महामार्गाला हिरवा कंदील दिला. पण हा महामार्ग कसा असेल, याची वैशिष्ट्ये काय आहेत, यासाठी नेमका खर्च किती येणार आहे आणि सुरुवातीला शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध का होता, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याचं दिसून येत आहे. कारण राज्यातील विविध नव्या प्रकल्पांचं ते उद्घाटन करताना दिसत आहेत. तर जे प्रलंबित प्रकल्प आहेत त्यांना मंजुरी देत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित केलेल्या बैठकीत फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने आगामी 100 दिवसात कोणकोणती कामं करायची आहेत याचा आढावा घेतला. यामध्ये निवडणुकीच्या आधी प्रलंबित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे. शिवाय समृद्धी महामार्गाचं उर्वरित अंतिम टप्प्याचं आमनेपर्यंत 76 किलोमीटर लांबीचं काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. समृद्धी महामार्गाची कर्जरोखे प्रक्रिया यावर्षी पूर्ण करावी असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. याशिवाय या बैठकीत इतरही नव्या कामांबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात अनेक नवीन कामांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्गाविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं तर राज्यातील शक्तीपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा महामार्ग नागपूर आणि गोवा यांना जोडण्याचं काम करेल. 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे. आता या नवीन महामार्गामुळे 21 तासांचा प्रवास केवळ 11 तासात पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग कोल्हापूर अंबाबाई, तुळजापूर तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुका देवी या 3 शक्तीपीठांना जोडणार आहे. म्हणूनच त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 86,000 कोटी एवढा असणार आहे. त्याचा मुख्य उद्देश पर्यटन क्षेत्राचा विकास आणि पर्यटनाला चालना देणं आहे. खरं तर MSRDCने गेल्या वर्षी या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने त्याची अधिसूचना काढून 12 जिल्ह्यामध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवत मोर्चेही काढले होते. त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांनीही हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सप्टेंबर 2024 रोजी या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली. पण या महामार्गाला नेमका विरोध का झाला होता, तर त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ज्या भागातून हा महामार्ग जातो तिथली जमीन सर्वात सुपीक आणि उत्पादनक्षम आहे. महामार्गासाठी निश्चित केलेली बरीचशी जमीन जिरायती आणि बागायती आहे. या कारणामुळे शेतकरी ती देण्यास नकार देत होते. खरं तर आजही काही शेतकऱ्यांचा याला विरोध असल्याचं दिसून येत आहे. पण आता शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची आमची मानसिकता नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता काम करण्याचे आदेश दिले असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होईल. मात्र ही प्रक्रिया सुरू करताना ज्या ठिकाणी विरोध आहे तिथं महामार्गात बदल करण्यात येणार आहे. पण याचा तोटा विरोध करणाऱ्यांनाच होणार असल्याचं बोललं जाते. खरं तर शासन कुठलाही प्रकल्प राबवताना प्रथम जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत असतं. अशा महामार्गामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचं जीवन गतिमान होत असतं. मात्र या गोष्टी लक्षात न घेता त्याला विरोध दर्शवणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांना हा विरोध काही नवीन नाही. समृद्धी महामार्गाच्या कामातही असाच विरोध झाला होता. खुद्द फडणवीसांच्या निकटवर्तीयांनी त्यांना हे काम होणार नाही, हे काम पूर्ण करणं अशक्य आहे असं बोलून दाखवलं होतं. पण थांबतील ते देवेंद्र कसले. तशाही परिस्थितीत त्यांनी संयम ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू ठेवलं आणि विशेष बाब म्हणजे ते या कामात यशस्वी ठरले. अर्थात अद्याप थोडं काम बाकी असलं तरी ते पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच तेही पूर्ण होईल. आजच्या घडीला देशातील सर्वात लांब ग्रीनफील्ड रोड प्रकल्पापैकी एक असलेल्या या महामार्गावरून दिवसभरात हजारो वाहने धावताना दिसतात. खरं तर सर्वच प्रकारच्या वाहनांना या महामार्गाचा फायदा झाला असल्याची भावना वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. एकूणच समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला होता. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा नवीन प्रकल्प देखील जनतेवर न थोपवता सर्वांना विश्वासात घेऊनच पूर्ण केला जाईल. आता या महामार्गाच्या कामात आव्हाने दिसत असली तरी मागच्या कामांचा अनुभव पाहता देवेंद्र फडणवीस यांची जिद्द आणि नेतृत्व
उज्ज्वल भविष्याचा मार्ग नक्कीच मोकळा करेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? राज्य सरकारच्या या नव्या महामार्गाला स्थानिकांची साथ मिळेल का? ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.